नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे, तुमचं संघाचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो दादरला एक्झिबिशन होतं. तिथे मी, ऋतुजा माझी वाईफ, अभि आणि अभिची वाईफ सुषमा आम्ही गेलेलो. अभि सगळ्यांना माहिती आहे, माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये पण होता तो, लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये नाईट आउटला आम्ही आता दोघीचं जोगा केलेला तेव्हा. 5वीपासून आम्ही फ्रेंड आहोत आणि कॉलेजला एकत्र होतो, तर राहायला पण नियर बाय आम्ही एकत्रच आहोत. सो आम्ही दोघं तो एक्झिबिशनला गेलो तर दादर वनिता समाज हॉलमध्ये होतं आणि BMC ग्राउंड दोन्ही मिळून होतं. फूड स्टॉल होते, क्लोथिंग स्टॉल होते, लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता, मजा आली खूप. सॉरी, बट सर्वात बेस्ट पार्ट आम्हाला वाटलं तर नंतर आम्ही ते एक्झिबिशनला बघायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कसं होतं, नौदल कसं त्यांनी तयार केलं आणि त्यांची शस्त्रास्त्र त्या काळातली जबरदस्त. म्हणजे मी फर्स्ट टाईम म्हणजे असं मला वाटलं की एक्झिबिशनमध्ये बघितलं मी. याच्यामध्ये एवढे एक्झिबिशन मला म्हणजे पहिले आयडिया नसायची, आता हे ब्लॉगिंगमुळे कळायला लागलं ना. सो तिथं आम्ही गेलो, तिथं आम्ही ते बघितलं, खूप आवडलं मला. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण का आम्हाला हॉलमध्ये पहिले जायला खूप लाईन होती, खूप लाईन. म्हणजे ऑलमोस्ट ती लाईन ना वनिता समाजपासून निघून ना मला वाटतं BMCच्या ग्राउंडच्या एकदम पुढे गेलेली, ऑलमोस्ट ती पेट्रोल पंपजवळ गेलेली असं वाटतं. पण नंतर मग तिकडनं ते एकदम, आणि लास्ट डे होता तर शेवटला एक्झिबिशन ते म्हणजे हॉल खाली झालेला, तर मग आम्ही म्हटलं जाऊन बघून येऊया. खरोखर सुंदर होतं, अप्रतिम होतं, मला खूप आवडलं. अफलातून. एंडमध्ये व्हिडिओ नक्की बघा, ओके. आणि लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येईल. सध्या ब्लॉग कंटिन्यू चालू आहेत माझे 2-2 दिवसांनी, कारण का नवीन सिरीज येते, त्याची तयारी चालू आहे. ओके. सो काय आता बोलू, म्हणजे तो ब्लॉग तुम्ही बघा, मला खरोखर आवडला आहे. आणि लवकर आपण आता नवीन ब्लॉग घेऊन भेटू. टिल देन हरिओम श्रीराम, अंबद नाथ सगळे. तो इथे आपल्याला आपला पापलेट आहे, फुलकी आहे इथे, आणि इथे बघू शकतो आपण हे शोभा फूडचं स्टॉल आहे. प्रॉन्स, हे कशी आहे प्रॉन्सची प्लेट? 300ला. आणि सुरमई कशी आहे? इकडे बघा, प्रॉन्स आहे, पुलाव आहे. कितीला आहे? 300ला. 300ला आहे. पैसे काय अंतर होतं ना पार्सल. मालवणी फ्युजन आहे इथे काउंटर. सो आता इकडे आपण बघूया. आणि कोणाला माहिती असेल ना, मी सांगतो, ही माझ्या मामीची वहिनी लागते, तिला आता माहिती असेल, हे मामीची वहिनी लागते. तुम्ही तिकडे आलो बघतो इकडे काय काउंटर. इकडे तर चिकन चीज पॉकेट आहे, जवला भाजी आहे आणि समोसा पण आहे. चिकन चीज पॉकेट मला पाहिजे होतं, 1 प्लेट. ठीक आहे, खायला. आणि हे इकडे चिकन, हे आपलं चिकन मालवणी आहे ना, आपलं चिकन मालवणी आहे. आणि हे किमा आहे ना, चिकन किमा इकडे. हा, इथे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे आपल्या सगळी फॅमिलीच आहे. मामीची वहिनी आहेत ब्लॉग मध्ये, मामीची वहिनी. आणि हा ना, बघितलं मी अभि बरोबर भाऊबीजला वगैरे फोटो बघितलेत. अभिचे फोटो बघितलेत मी भाऊबीजचे. हो, हा आहे ना, पण बघितलं. माझं लहानपणी आठवलं, भाऊबीजला रक्षाबंधनला बी बघायला होतं. तिथे देखील तुम्हाला या
इथे बुक्स आहेत, हे बुक्स आहेत ना, कलरिंग बुक्स आहेत. अच्छा इथे ओके ओके ओके. आणि इथे आता हे मॅग्नेट्स आहेत ना, हे मॅग्नेट्स आहेत ना पण फ्रीज मॅग्नेट्स आहेत हो. असं त्याच्याकडे पिशव्या पण लागल्या त्यांच्याकडे बघितलं, पिशव्यांच्या कापड्यांच्या पिशव्या आहेत सगळ्या, साड्या पण आणि भारी आवडलं मला. हे काउंटर आहे इथे, इथे SMD द पर्स बुटीक आहे इथे, यांच्याकडे पर्स आहेत आणि छोट्या बॅग्स पण आहेत. भारी आहे रे. मस्त यांच्याकडे अशा बॅग्स पण आहेत. भारी भारी, हे मला आवडलं. हे तुम्हाला म्हणजे आपण कुठे तिथे आता कोणाला मकर संक्रांतीमध्ये साड्या घ्यायचे असतील ब्लॅक कलर ते ते चाललं ना, पण आपण ब्लॉग अपलोड करेपर्यंत मला वाटतं झालं असेल मकर संक्रांत. बाकीचे ब्लॉग आपले पेंडिंग आहेत ना. तुझ्या हा ठीक आहे, ही आगायला चांगला आहे, आगायला चांगला आहे. तिथे एक दुसरं काउंटर आहे, ते मला वाटतं फक्त ते डिझाईन्स वगैरे असतात ना, हा नॉवेल आयडिया म्हणजे युनिक आयडिया त्यांनी केलं पण आहे. बॉटल सारखं केलं, बदलीसारखं ते वाला, आणि तो डोअरला बाहेर लावू शकतो किंवा असं काय करू शकतो. सरस्वतीचा हा फ्रेम पण चांगली तिची, भारी आहे. आदित्य कलेक्शनचं आहे यांच्याकडे. हरिओम वाले काय बघितलं ना, हरिओम वाले हरिओम वाले बोललो. एक ड्रेसर आहे त्यांच्याकडे तिचे. आणि हे आपले बायगा टी शर्ट, मी इकडे एक टी शर्ट घेतलेला आठवतं मला चांगला. इथे आपण टी शर्ट घेऊ शकतो कोणाला आपल्याला पाहिजे असेल तर. मी इकडे मागे घेतलेलं आहे, इथे टी शर्ट मागे पण घेतलेलं, मागे तिकडे टी शर्ट मी मागे घेतलेलं तुमच्याकडनं, महादेवा महाराजा घेतलेलं, आवडलेलं मला. हा हे त्यांनी घातलेलं ना तो भूषण गावडे. अजून कुठले आपल्याकडे, मला ते जास्त पाहिजे, 7 पैसा करून टाकेल. ते मला कलर मध्ये आहे, व्हाईट मध्ये आहे. त्यांची साईट पण आहे ते. मागे मी इकडनं ते महादेवा महाराजाचा घेतलेलं, परत ते वैभववाडी कणकवली हे घेतलेलं आहे आपण. ते पण ते तूच घे, ते तुझ्यासाठी. 42 आहे ना याच्यामध्ये, ते तुझ्यासाठीच आहे. 42 आहे ना. घे. हा मालवणी चेडू पण आहे. आता बरं त्यांचे प्रोडक्ट आहे, त्याने ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडनं. ऑनलाईन बघायला गेलं तर ती साईट आहे त्यांची, बाय घ्या. हे स्टॉल आहे, त्या स्टॉलचं नाव आहे. आणि इकडे असे मालवणी माणूस जसे सोल कढी काय समजली, शिमग्याचं आहे, साखरमणी आहे, मालवणी चेडू आहे, मालवणी झील आहे, बरेच आहेत. क्लासिक रेझी म्हणून एक असा स्टॉल आहे, तिथे आपण बघितलं प्रोडक्ट. स्वतः आम्ही हा फायनल केला आहे, ऋतुजा घेते हा फायनल. हे कॉटन अजरक ना, याला म्हणतात अजरक आहे, अजरक आहे. आणि यांच्याकडे अशा बरेच वेगवेगळे पॅटर्न आहेत. ओके ओके. बघा इकडे आपल्याला पझल्स घ्यायचे असेल, आता हे असे लहान मुलांना पझल्स असे दाखवायला बसतं ना, की असे पझल्स दाखवायचे लहान मुलांना, आणि जेणेकरून त्यांना इतिहास पण कळतो, त्यांना मेमरी वाढते, चांगली स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लक होते. आणि असं नाही, ते काय कार्ड्स आहेत, हे पझल्स आहेत, हे कार्ड्स आहेत काय, हे पण पझल्स आहेत. अच्छा हा गेम आहे, लावायचे असं मला. हे कार्ड्स आहेत, हे कार्ड्स आहेत, बिझनेस आहे, नवा प्रकारचं आहे. हे जॉईन करायचं रे, हा जॉईन करायचं.
किंवा सिंहगडसाठी माय एज्युकेशन इज पॉलिटिक्स आणि सगळ्या दोघांचा त्यांचा अभ्यास आहे. अशा लोकांबरोबरचे पॉडकास्ट आहेत ते या त्या प्रत्येक कार्डवरच्या जो QR कोड आहे त्याच्या पेजवरती येणार आहे. प्लस ऍप असणार आहे, ऍपमध्ये पण हे सगळं असणार आहे. जस्ट गिव्ह अस टाइम, तुम्ही जास्तीत जास्त खरेदी करा म्हणजे आम्हाला तेवढं गोष्टी बनवा. म्हणजे ते कार्ड वरती QR कोड आहे, स्कॅन केलं की तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट करा तिकडे. 100 रुपये. अरे वा, हे चांगलं आहे. त्या कार्ड मध्ये त्याच्यामध्ये माझ्याकडे हे एवढं मटेरियल राहिलंय, अर्ध्या तासामध्ये लाईट बंद मी हे घेतोय. हे सगळं संपवायचंय. प्लीज हेल्प मी. हे काय करायचं? हे कार्ड आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक आतमध्ये कार्ड आहे. कार्ड वरती QR कोड आहे. तुम्ही QR कोड स्कॅन केला ना की तुम्ही डायरेक्ट त्या पेजवरती जाणार. त्या पेजवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार तिकडची हिस्ट्री. थँक्यू व्हेरी मच. कॅरेक्टर वेगळे आहेत. आपण हे घेतलंय ना? ओके. स्वराज्य दुर्ग हे काय आहे? ट्रम्प कार्ड म्हणजे काय करायचं असतं? याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. किल्ल्याचं नाव, किल्ला कोणत्या टाईपचा आहे, हा माउंटेन फोर्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 टाईपचे किल्ले आहेत, माउंटेन फोर्ट, सी फोर्ट आणि ग्राउंड फोर्ट. ओके. आणि त्याच्याबद्दल रँकिंग दिलेली आहे. महाराजांनी बांधला असेल त्याला गोल्डन बॉर्डर आहे. अच्छा. जसं की हा कुलाबा फोर्ट आहे, हा महाराजांनी बांधलेला आहे, त्याला गोल्डन बॉर्डर. ज्याला नाहीये तो जिंकलेला आहे. हिस्टोरिकल सिग्निफिकन्स दिलं, स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, त्याची हाईट आहे. आता याला हाईट का नाही दिली आहे? तो जलदुर्ग आहे. काही जलदुर्गांना पण हाईट आहे आणि काहींना नाहीये. ओके. तर हा गिरिदुर्ग आहे, याला हाईट दिलेली आहे 3580. चढायला किती हार्ड आहे आणि त्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन, त्या किल्ल्यावरती काय झालेलं होतं. ओके. आपण याची प्राइस आहे 300 आहे. याची 300 प्राइस आहे आणि याची 300. आणि दोन्ही गेम्स हे Amazon वरती आहेत. आपली जी वेबसाईट आहे ती द मावळा म्हणून वेबसाईट आहे. अच्छा, ज्यांना कोणाला हवा असेल तर त्यांनी द मावळा वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद. मस्त आवडला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भारी गेला इथे. इकडून सुरुवात करणार, मी इकडून सुरुवात करणार. मला इथे पोहोचायचं आणि मला इथे पोहोचायचं. पण आपल्याला इथे पोहोचण्यासाठी हे मावळे पाहिजे. हे 3 मावळे पाहिजे आणि 3 मावळे पाहिजे. सिक्वेन्सनी पाहिजे बरं का. खेळता तुला जीवाजी महादे आले पण रामजी बांगेला भेटले नाही तर तू डायरेक्ट किती येणार नाही. तुला रामजी बांगेला शोधावे लागतील तेव्हा तू खूप पुढे जाशील. आणि मला सूर्यराव काकडे शोधायला लागेल तेव्हा मी पुढे जाईल. सुरू करायचे गेम. याच्यामध्ये लपले ते सगळे कुठल्या पण याच्यात असेल. कोणी शिवाजी महाले. तुला कुठे पाहिजे? इथे पाहिजे. लक्षात ठेव बरं का की शिवाजी महाले इथे आहेत. आता मला कोण पाहिजे? सूर्यराव काकडे पाहिजे. सूर्यराव काकडे. अरे हे शेवटी पाहिजे इथं. लक्षात ठेव. अजून तुला शिवाजी रामजी बांगेला भेटलेले नाहीयेत. बघ 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 कुठे असतील. सूर्यराव काकडे. सूर्यराव काकडे. थँक्यू सो मच. मी आलो पुढे. अच्छा, असा गेम आहे का? आता तुझी वारी. हा फक्त मी 4 मावळ्यासाठी घेतलाय. असा पूर्ण बोर्ड घेऊन येतो. 4 जण 16 मावळे. खेळता खेळता आपल्याला मावळ्यांची ओळख होते पूर्ण की खेळता खेळता कधी सूर्यराव काकडे तिकडे, तानाजी मालुसरे तिकडे. ते खेळता खेळता लहान मुलांना मावळ्यांची ओळख तरी होते, त्यांची नावं काय होती. असा पूर्ण मोहीम म्हणून गेम आहे. एक सेट आहे. हो असा पूर्ण 16 कार्ड. 16. अच्छा, हे असे 4 जण खेळतात. अच्छा, हा गेम आहे आणि सॉलिड गेम आहे. मला आवडला. काय कॉस्टिंग असेल याची आता सध्या MRP 500 आहे पण आम्ही आता डिस्काउंट मध्ये देतोय. ओके. कॉस्टिंग तुम्हाला तिकडे काउंटरला बाहेरच्या. धन्यवाद. मस्त आवडला मला गेम. मस्त. आमची वेबसाईट आहे www.themawla.com. THEMAWALA. मावळाचं स्पेलिंग बरेच जण MAVA लावतात. MAWALA असं आमचं स्पेलिंग आहे. आणि Amazon वरती सुद्धा मावळा बोर्ड गेम सर्च केलं तर तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये मिळून जाईल. इन्स्टा हँडल जे आहे आमचं, प्लीज इन्स्टाला फॉलो करा, प्लीज शेअर करा. _मावळा. ह्या सगळ्या एक्झिबिशनच्या किंवा आम्ही जे काही नवीन प्रोडक्ट आणतो, आम्ही जे काही नवीन गोष्टी करतो, या सगळ्याची माहिती सगळ्यात पहिले इन्स्टावरती येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज दुपारी शूट झालेलं सुद्धा इन्स्टावरती आलेलं असेल. सो प्लीज इन्स्टावरती पण आम्हाला फॉलो करा. थँक्यू. मला पण आवडला. तुमचा कन्सेप्ट खूप चांगला आहे. मी हा गेम पण समजून घेतला कसा गेम आहे हा मोहीम वगैरे.
हो चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि यांच्याकडे कार्ड्स आहेत, प्लेइंग कार्ड्स आहेत, यांचं कॅलेंडर आहे इथे आणि यांच्या साईडवर आणि इंस्टावर तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. हो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. जय शिवराय. तिथे आपण जरा थोडं फ्रेग्रन्सेस बघतोय. सो अरण्यम, अच्छा यांचा ब्रँड नेम आहे. मस्त आहे. अभ्या काहीतरी सध्या कॉफी वगैरे घेतोय का? ऍक्च्युली हे कशाला सगळ्यांना माहिती आहे ना, अचानक आपण जर खूप जास्त टेस्टिंग केली कुठल्या परफ्यूमची तर ते जरा न्यूट्रल व्हायला आपला नाक चांगला सुगंध दुसरा कळण्यासाठी आपण हे वापरतो. ती होते मग